हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे रमाचं अन्नप्राशन. तर रमासाठी आणि डेकोरेशनसाठी काय काय साहित्य आणलं आम्ही ते मी काल पार्ट 1मध्ये दाखवलं होतं, तुम्ही बघितलंच असेल. तर पार्ट 2मध्ये मी काय काय डेकोरेशन करणार आहे ते दाखवणार आहे. तर इथे मी मदत करत होते त्यांना, तर ते बोलत होते तू नको इथे लुडबुड करू, तू इथून जा. तर मग काय म्हटलं जाऊ दे, त्यांनी तुमचं तुम्ही करत बसा बाबा, मी जाते माझं आवरते. आणि बाहेर रमा पण थोडंसं रडत होती, मग तिच्याकडंच लक्ष देत होते मी. इथे मी बाहेर थोडीशी रांगोळी काढली होती पायऱ्यांवरती, तेच मम्मीला दाखवत होते. आज माझा भाऊ कधी नव्हता मदत करायला आला होता आम्हाला, तर तो पण डेकोरेशन करत होता. कामाला तर सुट्टीच झाली होती त्याच्यासुद्धा आणि अनिकेतच्यासुद्धा, कारण की आज रमाचा अन्नप्राशन होता, सुट्टी तर होणारच होती. तर हे दोघंजण इथे डेकोरेशन करत होते. छान डेकोरेशन केलं होतं. तो केक पण मी बनवला होता रमासाठी. आणि अनिकेतने तो डायनिंग टेबल आणि ट्रेन बनवली होती, घरीच बनवलं होतं आम्ही सगळं. सगळ्यांना इतकं आवडलं होतं डेकोरेशन वगैरे. कोणाला जर डेकोरेशनची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या माझ्या भावाला आणि नवऱ्याला, ते येतील तुमच्या इथं डेकोरेशन करायला. जोक्स ऑफ पार्ट. पण खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं होतं. आणि इकडे रमा पण रडायला लागली होती, तिला मग मी घेतलं तोवर. आणि इथे रमा बघा डोक्यावर पप्पाच्या बसून बघत होती काय काय खायचं. पप्पा सांगत होता काय खायचं तुला. आम्ही फोटोज वगैरे काढले. ते रमाचं बघा, रमाला बसायला खुर्ची केली होती त्याच्यावर, रमाने तर झोपूनच घेतलं होतं. इथे लाईटिंगची कमी मी पुरवत होते टॉर्च लावून. आणि इकडे मग आमचं फोटोचं सेक्शन चालू झालं, फोटोज वगैरे काढले. चिवणी पण सेम फ्रॉक घातला होता रमासाठी, कारण की रमा तिला खूप आवडते. मग आम्ही तिला ओळून वगैरे घ्यायला सगळ्यांना बोलवलं होतं. तर सगळेजण आले होते मस्तपैकी तिला गिफ्ट्स वगैरे घेऊन. इथं रमा मॅडमचं रडायचं चाललं, कारण की तिच्या कानामध्ये काहीतरी अडकलं होतं कानातल्यात. मग ते काढलं, मग त्यानंतरनं खुश झाली. तिला खेळणं घेऊन मी खेळवतच होते. सगळेजण तिला ओळून वगैरे घेतलं. मम्मी पण तिला ओळत होती. एवढं सगळं खाली डेकोरेशन खाण्यासाठी ठेवलं होतं, पण तिला काही आम्ही दिली डाळ खायला. तर तिचं एक्सप्रेशन बघा, फर्स्ट बाईट मम्माच्या हातूनच खायचा होता तिला. तर तिने खाल्ला, सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. बाबा पण तिला चारत होता, तर बाबांनी चारलेलं पण तिने खाल्लं मस्तपैकी. तिला सगळ्यांना कोणालाच नाराज करत नव्हती, ज्यांनी ज्यांनी चारलं त्यांना आ करून बसत होती. तर सगळ्यांनी तिला छान असं चारून वगैरे घेतलं. तिला पण छान वाटलं वेगळं काहीतरी खाऊन. पिलूचे आजी आजोबा पण आले होते. आजोबा तर डायरेक्ट ड्युटीवरूनच आले होते तिला चारायला अन्नप्राशनासाठी. मग मामा पण तिला भरवत होता. इकडे आजी पण तिला खाऊसाठी पैसे वगैरे देणं चाललं होतं. इथे मामाने बघा तोंडामध्ये काय तिच्या डाळिंबाचे असं रस चारला, तर आंबट आंबट तोंड झालं होतं तिचं. हा बघा फॅन थांबवणारा बाबा होता, ते दाखवत होता आम्हाला तो. तर असा होता आमचा अन्नप्राशनाचा दिवस. ओके, बाय.